नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे शेळ्यांमधील मास्टायटिस या बिमारीबद्दल आपण आज बोलणार आहोत. मास्टायटिस म्हणजे ज्याला आपण दगडी कास म्हणतो ती बिमारी. तर दगडी कास ही बिमारी शेळ्यांमधील फार मोठा एक घातक रोग आहे आणि या बिमारीमुळे बरेचसे पशुपालकांचे नुकसान होते. जे शेळी पालक असतात त्यांचे खूप मोठे या आजारामुळे नुकसान होते. तर सर्वात पहिले आपण बोलूया याच्या कारणाबद्दल, त्याच्यानंतर याच्या लक्षणाबद्दल आणि त्याच्यानंतर या रोगाच्या उपचाराबद्दल. तर कारणाबद्दल बोलायचे झाल्यास याची भरपूर कारणे असतात, जसे की बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, मायकोप्लाझ्मा. तर बॅक्टेरियामध्ये जसे की स्ट्रेप्टोकोकस, स्टेफायलोकोकस, ई कोलाई बॅक्टेरिया झाले. त्या व्हायरल जर बिमारीचा आपण विचार केला तर जसं की गोटपॉक्स झाला, FMD झाले या व्हायरसमुळे. आणि जर आपण फंगसचा विचार केला तर अस्परजिलस फंगस झाले, कॅन्डिडा फंगस झाले, क्रिप्टोकोकस फंगस झाले. तर हे फंगल बिमारी आहे. आणि यानंतर मायकोप्लाझ्मा. तर मायकोप्लाझ्मा सुद्धा शेळ्यामध्ये किंवा इतर जनावरांमध्ये जसे की गाई म्हशीमध्ये मास्टायटिस करू शकतो. तर आज या मास्टायटिसवर आपण संपूर्ण माहिती घेऊया. मी एक आपल्यासमोर शेळीमधील मास्टायटिसची ॲक्च्युअल केस घेऊन आलो, परंतु त्याआधी आपण ती संपूर्ण केस पाहूया. परंतु त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर आपण स्क्रीनवर ही जी शेळी बघत आहात तर या शेळीला मास्टायटिस म्हणजे ज्याला आपण दगडी कास म्हणतो तर ही बिमारी झालेली आहे. आपण स्पष्टपणे बघू शकता तिचे एक थन जे आहे ते आपल्याला लहान दिसत आहे आणि दुसरे मोठे दिसत आहे. तर जे मोठे दिसत आहे त्या भागाला मास्टायटिस झालेला आहे, म्हणजे दगडी झालेला आहे. आणि ही शेळी, या शेळीने पिल्ले देऊन 4 ते 5 दिवस झालेले आहे आणि त्यानंतर ओनरने आपल्याला बोलावले आहे. आपण बघू शकता ही दगडासारखी कास जी आहे ती कडक आलेली आहे, म्हणूनच या बिमारीचे नाव दगडी कास असं देण्यात आलेले आहे. आपण या बकरीच्या दुधामध्ये फरक बघू शकता. दूध एकदम पाण्यासारखे पातळ येत आहे. तर ओनरने म्हणजे पशुमालकाने अगोदर सांगितले की दूध अगोदर दह्यासारखे येत होते पण आता पाण्यासारखे येत आहे. तर त्यांनी ट्रीटमेंट करण्यामध्ये खूप उशीर केलेला आहे, कारण शेळी वेल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी त्यांनी आपल्याला सांगितले की आमच्या बकरीमध्ये असा प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी जर सुरुवातीलाच लक्ष दिले असते. मास्टायटिस हा 2 प्रकारचा असतो, क्लिनिकल आणि सब क्लिनिकल मास्टायटिस. तर आता आपण तिच्या थनामध्ये 18 गॉजची निडल टाकत आहोत आणि ही निडल हळूहळू टाकायची असते. म्हणजे जे टीट कॅनॉल असते त्या टीट कॅनॉलने म्हणजे जिथून दूध येते ते छिद्र जे असते त्या छिद्रामध्येच बराबर सरळ ही निडल टाकायची असते. आजूबाजूला मांसामध्ये निडल जाऊ नये याची काळजी घ्यायची असते, कारण आपण तसे केले तर तिथे आणखी इंजुरी होईल. आणि जे आपण औषध इंट्रामॅमरी औषध सोडणार आहोत तर ते औषध सुद्धा त्या बिमारीच्या जागेपर्यंत म्हणजे जी कास आहे त्याच्या शेवटपर्यंत पोहोचणार नाही. ते इंजेक्शन मांसात जाईल आणि त्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून हलक्या हाताने ही निडल आपल्याला फिरवत आपल्याला काहीही रेजिस्टन्स जाणवणार नाही. म्हणजेच आपण जबरदस्तीने ही निडल आतमध्ये घालायची नसते, हळूहळू फिरवत निडल ही आतमध्ये टाकायची असते. जर कुठं अडचण जाणवली, निडल आतमध्ये जात नसेल तर निडल
मागे वापस खेचून पुन्हा आतमध्ये टाकायची, म्हणजे ती सरळ व्यवस्थित जाईल. अशा प्रकारे निडल पास करायची असते. तर मास्टायटिस, जसा की मी आपल्याला अगोदरही सांगितलं की याची भरपूर कारणं आहेत. बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, मायकोप्लाझ्मा. आणि मास्टायटिसचे सुद्धा 2 प्रकार आहेत की क्लिनिकल मास्टायटिस आणि सब क्लिनिकल मास्टायटिस. तर सब क्लिनिकल मास्टायटिस मध्ये आपल्याला दुधामध्ये किंवा तिच्या अडरवर, म्हणजेच कास जी असते किंवा थन जे असतात, तिथे आपल्याला कोणताही बदल झालेला जाणवत नाही. दुधात कोणताही बदल जाणवत नाही. दुधामध्ये काही गाठी येत नाही किंवा दुधाच्या कलरमध्ये फरक पडत नाही किंवा दूध पातळ येत नाही. त्यामुळे सब क्लिनिकल मास्टायटिस झालेला आपल्याला कळत सुद्धा नाही. पण हा मास्टायटिस जो आहे हा क्लिनिकल मास्टायटिस होता. ओनरला माहीत झाले होते की हा मास्टायटिस म्हणजे आपल्या शेळीला काहीतरी आजार झालेला आहे, काहीतरी बिमारी झालेली आहे, तिचे दूध खराब येत आहे, दह्यासारखे येत आहे. त्यानंतरही त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे हिची जी अडर आहे, एक साईडची जी कास आहे, तर ती पूर्ण दगडासारखी कठीण झालेली आहे. तर ही लक्षणे आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. आता आपण याच्या जे प्रेडिस्पोजिंग फॅक्टर असतात त्याच्याबद्दल बोलूया. म्हणजे कशा कशामुळे इथे मास्टायटिस होण्याची शक्यता असते त्यामध्ये बोलूया. तर जसे की जर टीट किंवा अडरला जर काही इंजुरी झाली, काही ट्रॉमा झाला, तर ते सुद्धा एक कारण असू शकते. त्याच्यानंतर जे जास्त दूध देणारे जनावर असते, ती शेळी असू द्या, गाय असू द्या, म्हैस असू द्या, तर ती या बिमारीसाठी ससेप्टिबल असते. म्हणजे त्या जनावरांमध्ये ही बिमारी लवकर होते. त्यानंतर इनकम्प्लीट आणि इरेग्युलर मिल्किंग जर आपण केले, म्हणजे दूध पूर्णपणे काढले नाही किंवा जे एक ठरलेला टाइम आहे त्या टायमाला आपण दूध काढत नाही, कधीही काढतो आणि पूर्ण दूध काढत नाही, तर अशामुळे सुद्धा मास्टायटिस होतो. तर हे आपण तिच्या अडरमध्ये जे सेफ्टिओफर सोडियम नावाचे इंजेक्शन येते, तर ते इंजेक्शन आपण 200 मिलीग्राम एवढे सोडलेले आहे. आणि सोबतच डेक्सामेथाझोन आपण सुद्धा 1 ml सोडलेले आहे. तर हे आपण इंट्रामॅमरी सोडलेले आहे. आणि ते औषध व्यवस्थित वरपर्यंत पोहोचावे म्हणून त्याला आपण चोळून घ्यायचे आहे. तर याच सोबत आपण तिला ॲनाल्जेसिक, अँटी इन्फ्लॅमेटरी जे ड्रग्ज असतात, जसे की निमेसुलाइड, पॅरासिटामॉल, हे इंजेक्शन सुद्धा आपण 2 ml इंट्रामस्क्युलर लावलेले आहे. सोबतच क्लोरफेनिरामाइन मॅलिएट 1 ml इंट्रामस्क्युलर लावलेले आहे. आणि व्हिटॅमिन ए, D3, E आणि H चे जे इंजेक्शन येते, ते इंजेक्शन सुद्धा 1 ml आपण इंट्रामस्क्युलर या शेळीला लावलेले आहे. आणि त्यानंतर जे आयुमस्ट म्हणून मास्टायटिससाठी किंवा दगडीच्या प्रोटेक्शनसाठी जे पावडर आपल्याला मिळते, तर ते पावडर सुद्धा आपण ओनरला दिलेले आहे. तर आपण आता या शेळीची ट्रीटमेंट कमीत कमी 3 ते 5 दिवस आपल्याला करावी लागणार आहे. त्याशिवाय ही शेळी दुरुस्त होणार नाही. जर आपल्याला अँटीबायोटिकचा रिझल्ट मिळाला नाही, तर आपल्याला अशा ठिकाणी होमिओपॅथीचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. तर होमिओपॅथिक औषधे सुद्धा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. तर त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण होमिओपॅथिक औषधांचा सुद्धा इथे वापर करू शकता. तर बरेचशा केसेसमध्ये जिथे हायर अँटीबायोटिक काम करत नाही, जसे की सेफ्टिओफर झालं किंवा सेफ्ट्राएक्झोन टॅझोबॅक्टम झालं, तर हे इंजेक्शन सुद्धा काम करत नाही. तर त्या ठिकाणी जंटामायसिन आणि डेक्सामेथाझोन या इंजेक्शनचे जर कॉम्बिनेशन आपण इंट्रामॅमरी सोडले, तर त्याचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळतो. आज आपण हिला सेफ्टिओफर सोडियम याच्यासाठी लावलेले आहे, कारण तिच्या अडरची पूर्णपणे तिथे फायब्रोसिस झालेला आहे, दगडासारखी कठीण कास आलेली आहे. आणि अशा वेळेस जंटामायसिन इंजेक्शन देऊन आपल्याला काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे आपण इथे सेफ्टिओफर सोडियम इंट्रामॅमरी लावलेले आहे. सोबतच आपण पॅरेंटल रूटने सुद्धा याला सेफ्टिओफर सोडियम दिलेले आहे.
तर जे पावडर आपण याला दिलेले आहे तर त्या पावडरचे नाव आहे आयुमस्ट। तर आयुमस्ट हे पावडर जसे की आपण स्क्रीनवर पाहत आहात, तर हे पावडर एक पाऊच जो असतो तर त्याला 2 भाग करून आपण ओनरला द्यायला सांगितलेले आहे। तर हे पावडर कशी द्यायची असते, या पावडरला कोमट पाण्यामध्ये गूळ टाकायचा थोडाफार आणि त्या गुळामध्ये पावडर मिसळून त्याच्यानंतर या शेळीला हे द्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे या शेळीची ट्रीटमेंट केलेली आहे। ही शेळी 3-4 दिवसापासून काही खात नव्हती, तर ट्रीटमेंट झाल्याबरोबर ती खायला लागलेली आहे। आपण पाहू शकता या शेळीचे टेम्परेचर 105.4 फॅरनहाइट एवढे होते। तर आपण त्याला जे एनाल्जेसिक अँटीबायोटिक असते निमेसुलाइड पॅरासिटामॉल ते लावले, त्यामुळे ही शेळी त्वरित खायला लागलेली आहे। तर अशा प्रकारे आपण फील्डमध्ये मास्टायटिसची ट्रीटमेंट करून आपण जे जनावर आहे त्याला पूर्णपणे बरे करू शकतो। धन्यवाद।